श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध, षष्ठ दशक, समास 9वा, सारशोधन. श्रीराम. गुप्त आहे उदंड धन, काये जाणती सेवक जन. तयांस आहे ते ज्ञान बाह्याकाराचे. श्रीराम. श्री समर्थ सांगतात की एखाद्या श्रीमंत माणसाकडे उदंड गुप्त धन असते, पण त्याच्या सेवक वर्गाला त्याची जाणीव नसते. त्यांना जे काही बाहेर ऐश्वर्य दिसते तेवढाचेच ज्ञान असते. गुप्त ठेविले उदंड अर्थ, आणि प्रगट दिसती पदार्थ. शहाणे शोधिती स्वार्थ अंतरी असे. श्रीराम. त्या माणसाने खूपच द्रव्य गुप्त लपवून ठेवलेले असते, त्या मानाने थोड्याच वस्तू प्रकट दिसतात. त्याचप्रमाणे या दृश्याच्या आत जो खरा अर्थ भरलेला आहे त्याचा शोध फक्त शहाणे लोक घेतात. तैसे दृश्य हे माईक, पाहत असती सकळ लोक. परिजयांस ठाऊका विवेक, ते तदनंतर जाणती. श्रीराम. तसे दृश्य जगत हे माईक असून ते सगळेच लोक पाहत असतात, पण जे विवेकी असतात ते दृश्याच्या अंतरीचे गुप्त परब्रह्म जाणतात. द्रव्य ठेवून जळ सोडिले, लोक म्हणती सरोवर भरले. तयाचे अभ्यांतर कळले समर्थ जनासी. श्रीराम. एका माणसाने मोठा खड्डा खणून त्या द्रव्य ठेवून वर पाणी सोडून तो खड्डा भरला. लोक म्हणतात की सरोवर पाण्याने भरले आहे, पण चतुर आणि जाणत्या लोकांनाच बुडाशी द्रव्य ठेवलेले आहे हे गुपित कळते. तैसे ज्ञाते ते समर्थ, ते ही ओळखिला परमार्थ. इतर ते करीती स्वार्थ दृश्य पदार्थाचा. श्रीराम. तसे जे परमार्थ म्हणजे काय हे जाणतात तेच समर्थ ज्ञाते असतात. इतर सामान्य अज्ञानी लोक दृश्य पदार्थ गोळा करण्यात आपला स्वार्थ मानतात. काबाडी वाहाती काबाड, श्रेष्ठ भोगिती रत्ने जाड. हे जयासे तयास गोड कर्मयोगे. श्रीराम. गडी असतात ते ओझी वाहतात, आणि श्रेष्ठ असतात ते उत्तम रत्नांचा उपभोग घेतात. ज्याचे पूर्वकर्म जसे असेल त्याप्रमाणे त्याला ती गोष्ट गोड वाटते. एक काष्ट स्वार्थ करीती, एक शुभा एक वाटिती. तैसे नव्हेत की नृपती सार भोगते. श्रीराम. कुणी लाकडे गोळा करून विकतो, तर कुणी गोवऱ्या वेचित असतो, पण किमती वस्तूंचे उपभोगते जे राजे ते असे नसतात. जयांस आहे विचार, ते सुखासनी झाले स्वार. इतर जवळील भार वाहात चिमेले. श्रीराम. जे विचारी असतात ते सुखासनी पालखीत स्वार होतात, म्हणजे आत्मसुख त्यांना प्राप्त होते. इतर सामान्य अज्ञानी लोक प्रपंचाचा भार वाहता वाहता मरून जातात. एक दिव्याने भक्षिती, एक विष्ठा सावडिती. आपण वर्तल्याचा घेती साभिमान. श्रीराम. आत्मज्ञानी पुरुष जणू काही दिव्यांनी सेवन करतात, तर अज्ञानी लोक विषयरूपी विष्ठा चिवडत असतात. इतकेच नव्हे तर आपण जे काही करीत आहोत त्याचा अभिमान बाळगतात. सार सेविजे श्रेष्ठी, असार घेईजे वृथा पृष्ठी. सारा असाराची गोष्टी सज्ञान जाणती. श्रीराम. श्रेष्ठ लोक सार ग्रहण करतात, निरुद्योगी असार सेवन करतात. जे आत्मज्ञानी लोक असतात तेच सारासार यथार्थ जाणतात. गुप्त परीस चिंतामणी, प्रगट खडे कांचमणी. गुप्त हे मरत्न खाणी, प्रगट पाषाण मृत्तिका. श्रीराम. परीस अथवा चिंतामणी हे नेहमी गुप्तच असतात. खडे कांचमणी नेहमी प्रकट असतात. सोन्याच्या रत्नाच्या खाणी गुप्त असतात, पण पाषाण मृत्तिका कुठेही रस्त्यावर पडलेले असतात. अभा शंख अभा वेल, गुप्त वनस्पती अमोल. येरंड धोत्रे बहुसाल, प्रगट सिंपी. श्रीराम. उजवा शंख, उजव्या वळणाची वेल किंवा दिव्य अमूल्य वनस्पती हे सर्व गुप्त असते. एरंड, धोत्रा व शिंपले ही हवी तेथे मुबलक सापडतात. कोठे दिसेना कल्पतरू, उदंड सेरांचा विस्तारू. पाहता नाही मळिया गरू, बोरी बाभळा उदंडी. श्रीराम. कल्पतरू कोठेच दिसत नाहीत. शेराची झाडे उदंड आढळतात. चंदनाचा वृक्ष सहसा आढळून येत नाही, पण बोरी बाभळी उदंड असतात.
कामधेनू जाणीजे इंद्रे, सृष्टीत उदंड खिल्लारे, महद्भाग्य भोगीचे नृपवरे, इतर कर्मानुसार श्रीराम. सृष्टीत हवी तेवढी गायींची खिल्लारे दिसून येतात. कामधेनू फक्त इंद्राजवळच असते. राजा असतो तो थोर भाग्याचा उपभोग घेतो. इतर लोकांना त्यांच्या कर्मानुसार कमी अधिक भाग्य लाभते. नाना व्यापार करीती जन, आवघेची म्हणती सकांचन, परंतु कुबेराचे महिमान कोणासीची न ये श्रीराम. लोक अनेक प्रकारचे उद्योगधंदे करतात आणि सर्वच म्हणतात आम्ही श्रीमंत आहोत, परंतु कुबेराची थोरवी कुणालाच प्राप्त होत नाही. तैसा ज्ञानी योगेश्वर, गुप्तार्थ लाभाचा ईश्वर, इतर ते पोटाचे किंकर नानामते धुंडिती श्रीराम. त्याप्रमाणे जो खरोखर ज्ञानी आहे, योगेश्वर आहे, तोच गुप्त असलेले जे खरे धन त्याच्या लाभाचा म्हणजे स्वात्वानुभव प्राप्तीचा मालक असतो. इतर अज्ञानी लोक हे पोटाचे दास असतात आणि नाना मते धुंडाळत बसतात. तस्मात सारते दिसेना आणि असारते दिसे जना, सारासार विवंचना साधू जाणती श्रीराम. थोडक्यात जे सार असते ते लोकांना दिसत नाही आणि असार असते तेच तेवढे दिसते. असार सोडून सार कसे ग्रहण करावे हे साधूच जाणतात. इतरांस हे काये सांगणे, खरे खोटे कोण जाणे, साधू संतांची खुणे साधू संत जाणती श्रीराम. सामान्य लोकांना हे सांगून काय उपयोग, ते खरे खोटे जाणूच शकत नाहीत. साधू संतांच्या खुणा फक्त साधू संतच जाणतात. दिसेना जे गुप्त धन, तयासी करणे लागे अंजन, गुप्त परमात्मा सज्जन संगती शोधावा श्रीराम. जे गुप्त धन असते ते साध्या डोळ्यांना दिसत नाही, त्यासाठी डोळ्यात अंजन घालावे लागते. त्या गुप्त धनाप्रमाणेच तो परमात्माही गुप्त आहे. त्याचा शोध घ्यावयाचा असेल तर संत संगतीच्या योगे तो घ्यावा लागतो. रायाचे सन्निध होता, सहजची लाभे श्रीमंतता, तैसा हा सत्संग धरिता सद्वस्तू लाभे श्रीराम. राजाचे सानिध्य प्राप्त झाले की श्रीमंती सहजच लाभते. त्याप्रमाणे सत्संग धरला की सहजच सद्वस्तू प्राप्त होते. सद्वस्तूस लाभे सद्वस्तू, अव्यावेस्तास अव्यावेस्तू, पाहता प्रशस्तास प्रशस्तू, विचार लाभे श्रीराम. सद्वस्तूची तळमळ ज्याला लागते त्याला सद्वस्तूच प्राप्त होते. जो अत्यंत अव्यवस्थित असतो त्याचे जीवनही तसेच अस्ताव्यस्त असते. प्रशस्त असेल, थोर असेल, त्याचे विचारही तसेच थोर असतात. म्हणून हे दृश्य जात, आवघेची आहे अशाश्वत, परमात्मा अच्युत अनंत तो या दृश्या वेगळा श्रीराम. म्हणून ही सर्व दृश्य सृष्टी अशाश्वत आहे. परमात्मा या दृश्याहून वेगळाच आहे. तो अच्युत कधीही न ढळणारा व अनंत आहे. दृश्या वेगळा दृश्या अंतरी, सर्वात्मा तो सचराचरी, विचार पाहता अंतरी निश्चये बाणे श्रीराम. दृश्या वेगळा असूनही तो दृश्याच्या अंतरी ओतप्रोत भरून राहिला आहे. सर्व चराचरात तोच सर्वांचा आत्मा आहे. अंतरात विचार करून पाहिला की या संबंधीचा निश्चय अंतरात बाणतो. संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होये श्रीराम. संसाराचा त्याग न करता, प्रपंच उपाधी न सोडता, या जगात विचारानेच जीवन सार्थक होते. हे प्रचितीचे बोलणे, विवेके प्रचित पाहणे, प्रचित पाहे ते शहाणे अन्यथा नव्हे श्रीराम. हे माझे बोलणे प्रचितीचे आहे. लोकांनीही सारासार विवेक करून याची प्रचिती घ्यावी. जे असा अनुभव घेतील तेच लोक शहाणे ठरतील. जो अनुभव घेणार नाही तो शहाणा नव्हे. सप्रचित आणि अनुमान, उधार आणि रोकडे धन, मानस पूजा प्रत्यक्ष दर्शन यास महदांतर श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की अनुभवाचे बोलणे आणि अनुमान यात रोकड आणि उधार धनासारखा फरक आहे. तसेच मानस पूजेतील दर्शन आणि ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन यातही महद अंतर आहे.
पुढे जन्मांतरी होणार हा तो अवघाच उधार, तैसा नवे सारा चार तत्काळ लाभे श्रीराम. पुढे जन्मांतरी केव्हा तरी आत्मानुभव होईल हा उधारीचा विचार आहे. सारासार विचार असा उधारीचा नाही, तर त्याच्या योगे तत्काळ स्वस्वरूपानुभवाची प्राप्ती होते. तत्काळची लाभ होतो, प्राणी संसारी सुटतो, संशय अवघाची तुटतो, जन्म मरणाचा श्रीराम. तत्काळ आत्मज्ञान होऊन माणूस जन्म मरण परंपरेतून सुटतो आणि जन्म मरण येईल की काय असा संशयही समूळ नष्ट होतो. याची जन्मे येण्याची काळे, संसारी होई जे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे स्वरूपाकारे श्रीराम. याच जन्मात याच काळी मनुष्य संसारातून मुक्त होतो आणि निश्चल स्वस्वरूपाशी ऐक्य पावून त्यास मोक्ष मिळतो. ये गोष्टीस करी अनुमान, तो सिद्धची पावेल पतन, मिथ्यावदे त्यास आण उपासनेची श्रीराम. आता मी हे जे सांगत आहे त्याबद्दल जर कुणी संशय घेईल तर तो मुळात सिद्धच आत्मारामच असूनही संशयामुळे वेगळा पडेल, पतन पावेल. हे जो कोणी मिथ्या म्हणेल तर माझ्या उपासनेची त्याला शपथ आहे. हे यथार्थची आहे बोलणे, विवेके शीघ्रची मुक्त होणे, असोनी काहीच नसणे जनामध्ये श्रीराम. मी हे जे सांगत आहे ते माझे बोलणे अगदी यथार्थच आहे. सारासार विवेकाने मनुष्य अत्यंत लवकर मुक्त होतो व जनामध्ये वागत असताही अंतरी मी पण विरहित असतो, म्हणजेच तो लोकांत असूनही नसल्यासारखाच असतो. देवपद आहे निर्गुण, देवपदी अनन्यपण, हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे श्रीराम. देवपद हे निर्गुण आहे. देवपदी अनन्यपण म्हणजेच तद्रूपता किंवा ऐक्य याचा अनुभव घेणे होय. या प्रकारे त्याच्या अर्थाशी पूर्ण एकरूप झाले की पूर्ण समाधान बाणते. देहीच विदेह होणे, करून काहीच न करणे, जीवनमुक्तांची लक्षणे जीवनमुक्त जाणे श्रीराम. देहात असून विदेही होणे म्हणजे देहबुद्धी पूर्ण नष्ट होऊन आत्मबुद्धी दृढ झालेल्या स्थितीत प्रारब्धाचा क्षय होईपर्यंत निर्लेप वृत्तीने जीवन कंठणे. करून काही न करणे म्हणजेच मी करता ही भावना समूळ नष्ट झाली तरी कर्म होत राहणे ही जीवनमुक्तांची लक्षणे आहेत आणि जे जीवन मुक्त असतील तेच ती लक्षणे जाणू शकतात. ये रवी हे खरे न वटे, अनुमानेची संदेह वाटे, संदेहाचे मूळ तुटे सद्गुरु वचने श्रीराम. एरवी हे खरेच वाटत नाही. अनुभव नसेल तर अनुमानाने त्या अवस्थेबद्दल संदेह उत्पन्न होतो, परंतु सद्गुरूंचे वचन श्रवण केले की संदेह समूळ नाहीसे होतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सारशोधन नाम समास 9 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.